1 तासात मी मेल चेक. कौशिकी, आमची पूजा करून झालीये, तूही करून घे. हो. हा, मम्मा काय गरज आहे? लग्न झालं असलं तरी ही पूजा करण्यासारखं तिच्या लाईफ मध्ये काय आहे? ती तर तिच्या नवऱ्यासोबत पण राहत नाही. ईशा, असं बोलतात? मोठी बहीण आहे ना ती तुझी, सॉरी म्हणा दी. जे खरं आहे ते बोलले, त्यात काय एवढं? सॉरी बोल तिला. मी सॉरी म्हणणार नाही. मी तिच्या वतीने सॉरी म्हणते. चेतना काकू, आज सण आहे आणि मला घरात वाद अजिबात नको. इट्स ओके. ईशा, तिळगुळ खा आणि गोड गोड बोल. आणि आज सण आहे ना, सगळ्यांनी प्लीज सण असल्यासारखं वागा. तू लवकर तयार हो. अहो पण चेतना काकू, तुम्हीच तर मगाशी म्हणालात ना की नाही. अगं, पहिला सण साजरा करायचा नाही म्हणजे काय, घरात सण आहे ना. हा. जा लवकर तयार हो, जा. हो हो. आम्ही रेडी आहोत. अय्या, मी पण ना. कौशिकी ताई, निशी, अगं तुला नाही विचारलं, एक्सक्यूज मी. कौशिकी ताई, पाया पडते. हा हो. पद्मिनी मम्मा, पाया पडते. ते मी खांडेकरांची सून आहे ना, मग खांडेकरांची सून म्हणून ह्या घरातले ट्रेडिशन्स पाळणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मम्मा, आपण सेल्फी काढूया. हा, एक सेल्फी. युवी, चल त्या मटक्याच्या पाया पडू. चल 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 चल. एक मिनिट. मटका, अगं सुगड म्हणतात त्याला. आणि सुगड आज तू पुजायचं नाहीयेस. हा का? मम्मा, आमचं लग्न झाल्यानंतरचा पहिलाच सण आहे ना हा. मग आमची मकर संक्रांत सेलिब्रेट व्हायला हवी. ओ, कळलं. आमच्या आधी या तारिणी आणि केदारने पूजा केली आहे ना, म्हणून तुम्ही आम्हाला पूजा करायला देत नाही आहात ना? का तारिणी, का? म्हणजे मी किती हौसेने हे सगळं केलंय, ही सगळी ज्वेलरी ऑनलाईन मागवली, काय काय केलंय हे बघ. आणि हे तर काय नाही. दाखव, तुम्ही दाखव ना. हे बघा, M&N नावाचा लॅपटॉप. हा मी स्वतः तयार केला युवी साठी. M&N मी स्वतः बनवलाय हा हलव्याचा लॅपटॉप. हा बघा, आता युवी M&Nच्या बोर्डवर येणारच आहे ना, म्हणून. नाही निशिता, हे सगळं मस्त आहे. ऑल ऑफ दिस इज फॅब्युलस. हो ना, मग आज तू फक्त फोटोज काढू शकतेस. पण का? अगं, लग्नानंतर पहिला काळा सण करायचा नसतो. तसं केलं ना तर संसाराला संक्रांत लागते म्हणतात. एक्झॅक्टली. मगासपासून तेच सांगायचा प्रयत्न करतेय मी. ऐकशील तर ना. युवराज, युवराज, काय आता अजून काही दागिने आहेत का? ते पण त्याच्यात, ते 4-5 बांगड्या ते त्या पण घालतो. युवराज, काय तर बनवलं हलव्याचं लॅपटॉप. काय करू याच्यावर? हा, हे बघ सगळं अंग बघ, पूर्ण चिकट, कपडे चिकट झालेत सगळे. पकड. निशिता, आणि आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट माहिती नसते तेव्हा मोठ्यांना विचारावं, ते सांगतील ना तुला. आजकालच्या मुली सणवार फक्त परंपरा म्हणून नाही, सोशल मीडियावरती फोटो टाकण्यापुरते साजरे करतात ग. अगं, तिने ऍटलिस्ट काहीतरी केलं तरी. हा, केदार कुठे आहे? आज फेस्टिवल असून पण तो घरात नाहीच आहे ना. हो, बरोबर बोलते ईशा. काय ग तारिणी, कुठे आहे तुझा नवरा? कुठे आहे? आज घरात थांबायचं नाहीये का त्याला? सण आहे आज, म्हणजे कर्तव्य म्हणून तरी घरात थांबायला हवं होतं ना. पूजेला नमस्कार करण्यापुरतं तरी एरवी कुटुंब कुटुंब करत असतो. कुठे आहे तो आज? कौशिकी, तू खूप फेवर करत असतेस ना केदारला. वेअर इज ही? झिरो सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. नाही, तो आश्रमात गेलाय. आश्रमात? अरे, मग तू थांबवलं का नाहीस त्याला? थांबवलं मी त्याला, पण तो सरप्राईज.
केदार बायको बघ तुझ्यासाठी काय आणलंय सरप्राईज. हा तर आश्रमात गेला होता ना. खोटं बोललो. अरे कोणता प्रेम करणारा नवरा बायकोला सणाच्या दिवशी एकटं सोडेल हा? केदार या सगळ्याची काही गरज नाही. अरे गरज कशी नाही. लग्नानंतर पहिला सण आहे आपला, मग साजरा करायला नको. अरे खूप मजा येईल. तू एक्साइटमेंट दाखव ना थोडी. किती मजा करू आपण. ऐक ना, थोडं थांब ना. ऍक्च्युली ना माझा प्लॅनच वेगळा होता. मी असं केदार लव्स तारिणी असं लिहून 100 पतंग आकाशात उडवणार होतो. बस 100 1000 पतंग मी असं आकाशात उडवणार होतो आणि केदार लव्स तारिणी असा पॅटर्न तयार करणार होतो. 100 1000 हे काय कमी आहेत का? मलाही तेच वाटलं. 1000 पतंग सुद्धा कमी पडतील माझं तुझ्यावर प्रेम किती आहे दाखवायला. म्हणून त्याचा प्रतीक म्हणून मी हा पतंग आणलाय तुझ्यासाठी. हा कुठे ठेवू? कुठेही ठेव, अख्खं घर तुझंच आहे. हे पण बरोबर आहे. इकडे अरे ऐक तू ऐक माझं. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय आधी. संक्रांत आहे, तिळगुळ खायला नको. हे घे तिळगुळ खा. अरे तिळगुळ खा, गोळ गोळ बोला. आपलं नातं तिळासारखं उबदार आणि गुळासारखं गोड राहावं अशी माझी इच्छा आहे.